मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे। जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार. आपल्याबरोबर आहेत आदरणीय राजेशजी टोपे, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य. सर, आता आपल्याला करोनासह जगायचं आहे. तर हे जगत असताना एक प्रतिकारशक्ती ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर आपण करोनावरती मात करू शकतो किंवा करोनासारख्या रोगांच्यावरती मात करू शकतो. तर प्रतिकारशक्ती चांगली असणं आणि चांगली ठेवणं हा जसा एक पार्ट महत्त्वाचा आहे, तसा आपल्याकडे भारतामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरची परंपरा आहे. योगा आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, प्राणायाम आहे. ह्या सर्व गोष्टी ह्या भारतामध्ये अनादिकालापासून आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मध्ये कुठेतरी लोप पावल्यासारख्या दिसत होत्या, परंतु गेल्या 4 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न लोकांनी मोठ्या प्रमाणावरती केला. तर काय पुन्हा एकदा ह्या सर्व प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला लोकांची लाईफस्टाईल आणि लोकांच्या सवयी ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी लोकांना प्रबोधन करावं लागेल. तर ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भामध्ये काय आपण लोकांना प्रबोधन करू शकाल किंवा त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा लोकांनी पर्टिक्युलर त्याच्यासाठी सतर्क राहायला पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे किंवा त्याच्यावर काम केलं पाहिजे, या संदर्भात एक आरोग्यमंत्री म्हणून आपण लोकांना काय सांगाल? कोरोनाने तर आपल्याला एक महत्त्वाचं मला वाटतं गोष्ट सांगितली की प्रतिकारशक्ती चांगली ठेवा, तर कोरोना काय आणि कुठलंच इन्फेक्शन काय तुम्हाला काही करणार नाही. प्रतिकारशक्ती म्हणजेच त्याला इम्युनिटी म्हणतो आपण. ती इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी साहजिक आहे की आपल्याला प्रॉपर डायट म्हणजे जेवण, प्रॉपर स्लीप आणि म्हणजे झोपणे आणि प्रॉपर त्याला एक्सरसाइज म्हणू आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असल्याच पाहिजेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचा एक परिणाम म्हणून आणि शेवटी काही प्रमाणात जेनेटिकल असतं, काही प्रमाणात, तर मला म्हणायचं जे काही असेल आपण प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि ती या माध्यमातून मी सांगितलं त्या माध्यमातून नक्कीच प्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते. ती प्रतिकारशक्ती आपल्या प्रत्येकाने चांगली ठेवावी, कारण हे जर व्यवस्थित असेल तर आपल्याला एकतर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि जरी झाला तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद आपल्या प्रतिकारशक्तीतूनच आपल्याला मिळते आणि त्या दृष्टीनं आपल्याला मला वाटतं मदत होऊ शकेल. वेगवेगळे इन्फेक्शन असतात, काही सीझनल इन्फेक्शन असतात. आता पावसाळा आहे, पावसाळ्याच्या संदर्भातली काही इन्फेक्शन असतात, डेंगी असेल, अन्य काही तुमचे मलेरिया असेल, या सगळ्यांवर आपल्याला मात करायची असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे. आणि म्हणून प्रतिकारशक्ती तुम्ही जसं म्हणाले तसं आयुष, योगा, तुमचं प्राणायाम, व्यवस्थितपणे जेवण करणं, पौष्टिक अन्न घेणं, या सगळ्या गोष्टींचं त्याला महत्त्व आहे. ते जर असेल तर मला वाटतं अडचणीचा विषय नाही. आणि खास करून काही अशा परिस्थितीमध्ये जरा जास्त काळजी घ्यायची असेल तर मी म्हणालो तसं वाफ घेणं, गरम पाणी घेणं, काढा घेणं, ह्यासुद्धा मला वाटतं त्यातल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या आपल्याला कोरोना होण्यापासून आपल्याला प्रतिबंध किंवा टाळू शकतो, अशा आपल्याला करता येऊ शकतो. पण आता याच्यामध्ये असं वाटत नाही का की आता जी लोकांची लाईफस्टाईल झालेली आहे सर,
रेस्टॉरंट्स, बाहेरचं खाणं, बर्गर, पिझ्झा, हे सगळं जे बाहेरचं खाणं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो आहे. तर ही लाईफस्टाईल बदलली जाऊ शकेल इतक्या लवकर, कारण ह्या 4 महिन्याच्या काळात तर बऱ्यापैकी लोक वाट पाहतात की कधी आता आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायला मिळेल. आपण अजून तर काही ओपन केलेलं नाही, परंतु लोकांची वाट मोठ्या प्रमाणावरती बघतायत. तर हे लाईफस्टाईलमध्ये सवय बदलणं किंवा लाईफस्टाईल चेंज करणं लोकांची, कारण हे जरा थोडंसं मला डिफिकल्ट वाटतं. बरोबर आहे की एक अंगवळणी पडलेली असते आणि माइंडसेट तयार झालेला असतो. आपल्याला आता बाहेर जाऊन जेवणं ह्यातला जो आनंद वाटतो किंवा मोठेपण वाटतं किंवा अन्य काही गोष्टी, मला वाटतं घरी जेवले तर व्यवस्थित आहे किंवा आपण हॉटेलमध्ये जेवावं. परंतु माझं म्हणणं आहे की मग ते काय आपण खातोय त्याला फार महत्त्व आहे, की ज्यामुळे आपल्याला म्हणजे आता आपल्याला आपली हेल्थ जी आहे ही चांगली ठेवण्यासाठी आपल्याला शिक्षित व्हावंच लागेल. किती कॅलरीज पाहिजे, किती नाही पाहिजे, व्यायाम करण्याचा विषय असेल, मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं आता पुढच्या काळात खूप महत्त्व राहणार आहे. आणि ते जपण्यासाठी आता उपकेंद्रांमध्ये सुद्धा आपल्या छोट्या स्तरावर तिथे सुद्धा योगा शिकवण्याचं काम, प्राणायाम शिकवण्याचं काम हे आता आपण त्या ठिकाणी करतोय. आणि आपल्याला जसं कोरोनामध्ये पाहायला मिळालं की नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, हे जे काही नॉन कम्युनिकेबल डिझीज आहेत म्हणजे ह्याच्यामुळे संसर्ग होत नाही, हे जरी झाले तरी ह्याच्यामुळे संसर्ग होत नाही, पण हे झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वीकनेस निर्माण होण्याचं काम होतं. आणि अशा परिस्थितीत जर कुणाला कोरोना झाला तर मग आपण या कोमॉर्बिड लोक जास्त वल्नरेबल असतात डेथ होण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून आपण कोमॉर्बिडिटी जे लाईफस्टाईल डिसिजेसमुळे बऱ्याचदा येते, तो लाईफस्टाईल जे काही आपले डिसिजेस म्हणून आपण NCD म्हणतो, नॉन कम्युनिकेबल डिसिजेस, यांना आपल्याला टाळावं लागणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी ह्या आपल्याला नीटनेटक्या समजावून घ्याव्या लागणार आहेत. आणि त्या समजावून बऱ्याचदा असतं, पण जिभेवर कंट्रोल कुणाचाच नसतो. त्यामुळे जिभेवर कंट्रोल आणण्यासाठी जाणीवपूर्वक माइंड कंट्रोल हे करावं लागणार आहे. आणि म्हणून जिभेवरचा कंट्रोल, माइंड कंट्रोल हे सगळं प्राणायामनी, योगासनानी, मग आपल्याला चांगल्या लोकांबरोबर राहून योग्य पद्धतीनं सगळं डिसिप्लिन जरा लाईफ जगून हे करावं लागणार आहे. तरच आपली इम्युनिटी चांगली राहू शकणार आहे. जंक फूडची सवय इतकी लागलेली आहे लोकांना की म्हणजे आपल्याकडच्या लोकांनी सुद्धा स्वतःच्या मुलांच्यासाठी जंक फूडमुळे काय त्रास होतो हे सांगण्याच्या ऐवजी स्वतःच जंक फूड मागून त्या मुलांच्या बरोबर ती घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपणच स्वतःहून आपल्या नेक्स्ट जनरेशनला जास्त हेल्दी बनवण्याच्या ऐवजी जास्त हेल्थचे प्रॉब्लेम होऊ शकतील अशा पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. बिलकुल बरोबर आहे. कारण जंक फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका ठराविक प्रमाणाच्या वर नक्कीच डेंजरस आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्या बाबतीतलं सुद्धा माहिती ही सगळ्या लोकांनी मिळवली पाहिजे आता, आणि ह्यावर कंट्रोल केला पाहिजे, माइंड कंट्रोल केला पाहिजे, दुसरा पर्याय नाही. सर, ह्या कोरोनाबरोबर जगण्यामध्ये एक विल पॉवर खूप महत्त्वाची आहे असं माझं मत आहे. बिलकुल. ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग असेल त्याच्यामध्ये आजार असो, वय असो, काही असो, तो त्याच्यावर मात करू शकतो. बिलकुल बरोबर. आता आपण बघितलं अमिताभ बच्चननी विल पॉवर स्ट्रॉंग आहे, तर इतकं वय असताना, इतके आजार असताना त्यांनी जाताना सांगितलं की मी परत येईल. म्हणजे हा जो एक पार्ट आहे सर, स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःच्या शरीरावरचा किंवा एक विल पॉवर स्ट्रॉंग असणं. मी जर सुरुवातीलाच असा विचार केला, म्हणजे मी माझा जेव्हा बायपास झाला ना साहेब, माझा बायपास झाला 12-13 वर्षापूर्वी, डॉक्टर पांडाने केला. मी हॉस्पिटलमध्ये गेलो, ॲडमिट झालो, ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर स्ट्रेचरवरनं रिकव्हरीमधनं मला बाहेर आणत होते. तर माझी मिसेस आणि सुरेशदादा जैन हे दोघंजणं बाहेर मला भेटत होते. मी गुंगीतच होतो, परंतु ते बाहेर आल्याबरोबर मी त्यांना फक्त एक असा थम्सअप केला. आणि मी जातानाच माझ्या लोकांना सांगितलं होतं की मी 15 दिवसात परत येतो आहे, तुम्ही काळजी करू नका. साहेब, मी 16व्या दिवशी ऑफिसमध्ये आलो, स्टाफ मीटिंग घेतली, आणि स्टाफ मीटिंगमध्ये मी स्टाफला सांगितलं की मी स्वतः 8 तास ऑफिसमध्ये बसतो आहे, मला काही त्रास नाही आहे, मला परत कुणी तब्येत कशी आहे ते विचारू नका. म्हणजे याचा अर्थ तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन एक्झॅक्टली आणि तुमची इच्छाशक्ती, हां, ह्या दोन गोष्टी तुमची स्ट्रेंथ आहे,
तुमची ताकद आहे, ज्याच्यामुळेच तुम्ही आज या वयामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यात फिट आहात. नाहीतर बरेच लोक मानसिकतासुद्धा नसते या वयात काम करण्याची, ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय जे आम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं की तुमची जी शिस्त आहे, 4:30 वाजता उठून समजा तुम्ही 10 किलोमीटर फिरल्याशिवाय तुम्ही दिवस संपवत नाहीत, तर हा मला वाटतं की हा आता एक नियमाचाच भाग असला पाहिजे की चाललंच पाहिजे. आता जेवण प्रमाणात, वेळेवर जेवण, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, माइंडसेट जो असतो, बऱ्याचदा स्ट्रेस खूप असतो अलीकडच्या काळात, ह्या सगळ्या गोष्टींवर, स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरेवर आता आमचा आरोग्य विभागसुद्धा निश्चित प्रकारे मी जाणीवपूर्वक त्याच्यात काम करायला भाग पाडेल. आता त्यांना NCD ज्याला मी म्हणेन, नॉन कम्युनिकेबल डिझीज, हे मुख्य कारण आहेत. लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे हे जे आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कॅन्सर, हे लाईफस्टाईल डिझिजेसमुळे, लाईफस्टाईलमुळे निर्माण होणारे डिझिजेस आहेत. हे सगळे आजार जे आहेत ते लाईफस्टाईलच्या कारणांनी निर्माण झालेले आजार आहेत. मला वाटतं याच्यावर मात करायला स्ट्रॉंग माइंडसेट, विल पॉवर आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. हे असणं आवश्यक आहे. म्हणजे मी सुरुवातीलाच जर म्हटलं नाही व ते मला हे असं होईल, मला तसं होईल, इतके लोक गेले, माझं असंच होईल, तसंच होईल म्हटलं की, आणि तोच जर व्यक्ती असं म्हटलं की हां ठीक आहे, काय असेल तर या करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, मला काही फरक नाही पडणार, म्हणजे फक्त स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे आणि स्वतःची इच्छाशक्ती, विल पॉवर ही जर स्ट्रॉंग असेल तर कुठलाही माणूस त्याच्यावर मात करू शकतो असं आम्हाला वाटतं. बिलकुल, एकदम खरं आहे, एकदम खरं. आता साहेब ह्याच्या आणि सतत पर्स्युएशन करत राहणं, म्हणजे एक पर्स्युएशन म्हणजे त्याला मला असं हे म्हणावं लागेल की बाबा तुम्ही जरी समजा एकदा समजा चुकलं, तुम्ही जे ठरवलेलं आहे त्यात काही चुकलं, पण परत आपण करत राहायचं, दुरुस्त करायचं आणि परत करायचं. मला म्हणायचं सातत्याने पर्स्युएशन केल्याने सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टीत यश मिळतं. त्यामुळं कधी कधी असं होतं आपल्याला की आपण पॉझिटिव्ह विचार नाही करत, निगेटिव्ह विचार करतो. पुन्हा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. किंवा आपली कधी कधी मानसिकता किंवा आपली, तुम्ही जसं म्हणाले, इच्छाशक्ती, इच्छाशक्ती कधी कधी कमी होते. कमी जरी झाली पुन्हा वाढवायला पाहिजे. पर्यायच नाही. मला म्हणायचं पर्स्युएशन सातत्याने करून पॉझिटिव्ह आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला पुढं जावं लागेल. आणि कोरोनासारख्या महामारीवर तर आपण विजय मिळू. बरोबर. पण आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मला वाटतं की पॉझिटिव्ह विचार आणि विल पॉवर हे दोन महत्त्वाचे. अतिशय उत्कृष्ट. सर, गेले 6 महिने झालं कोरोनामुळं लॉकडाऊन आहे किंवा लोक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेक लोक छोटे मोठे धंदा करणारे जे त्यांचे धंदे गेलेले आहेत. अनेक लोकांचे पगार निम्म्यापेक्षा कमी झालेले आहेत. अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकाराने हानी सहन करावी लागते. एकही व्यक्ती असा नाही की जो करोनापासून प्रभावित झालेला नाही. 1 वर्षाच्या मुलापासून, 1 महिन्याच्या मुलापासून तर 100 वर्षापर्यंतचा प्रत्येक व्यक्ती प्रभावित झालेला हा पहिला अशा प्रकारचा आजार मी बघितलेला आहे किंवा अशा प्रकारचा डिझास्टर मी माझ्या जन्मल्यापासून आत्तापर्यंत बघितलेला आहे. तर ह्याच्यामुळे इतकं नुकसान लोकांचं झालेलं आहे. अनेक लोक खचलेले आहेत. गेल्या 2-4-5 महिन्याची गोष्ट वेगळी, पण इथून पुढच्या काळात ह्याची रिकव्हरी आर्थिकदृष्ट्या होणं लोकांची किंवा लोकांची मानसिकता जी आहे, सर, आत्महत्याचं प्रमाण इथून पुढे म्हणजे अतिशय वाईट वाटते मला सांगायला. मी जो काही अभ्यास करतो आहे त्याच्यावरनं मला स्वतःला असं वाटतं की इथून पुढे ह्या संपूर्ण आर्थिक दृष्टिकोनातूनच्या आत्महत्या वाढण्याचा प्रकार वाढेल. कारण जसं जसं त्यांच्या अंगावर येईल, जसं जसं लोक त्यांना पैसे मागायला लागतील, पैसे द्यावे लागतील किंवा जसं ते नोकरी गेल्यामुळे मिळणार नाही काही, त्यावेळेस जो काही प्रकार होईल हा प्रकार जरा जास्त लोकांना मानसिकतेला हानी पोहोचवणार आहे. साहेब, हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आपल्या सर्वांच्या समोर आहे करोनासह जगण्यासाठी. एकीकडून मला पैसा नाही, दुसरीकडून मला करोनाशी लढायचं आहे. माणूस शेवटी वैतागतो. तर ह्या वैतागण्यापासून माणसाला कसं दूर केलं पाहिजे? मला एक नक्कीच आहे की काउन्सिलिंग करणं हा सध्या महत्त्वाचा विषय आहेच. मी मुद्दाम एक सांगेल की आता शेवटी महत्त्व कशाला दिलं पाहिजे, आपल्या जगण्यालाच महत्त्व द्यावं लागेल आणि त्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंग करणं, यासाठी सायकेट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यांचा वापर करून जे मानसतज्ञ असतील किंवा या लोकांना आपल्याला कामाला लावावं लागेल.
सातत्याने अशा पद्धतीनं फ्रस्ट्रेट झालेले किंवा डिप्रेस झालेले जे लोक असतात त्यांना आपण काढावं लागेल आणि त्यांना बसून काउन्सिलिंग करावं लागेल. मला वाटतं हे करणं गरजेचं आहे, कारण हा क्षणिक भाग आहे. परंतु त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबांनो, आपल्या जीवनात आपण पुन्हा कमवू. तुम्ही म्हणता नोकरी परत येईल, तुझ्या हातात स्किल आहे ना, तुझ्याजवळ नॉलेज आहे ना, तर तुला परत मिळेल. तुझ्याजवळ बुद्धिमत्ता असेल ना, तर तुझा बिझनेस पुन्हा उभा राहील. बरोबर आहे. आणि तुझी शेती खराब झालेली आहे ना, तर पुन्हा तू जरी उभा राहिलास, आत्महत्या वगैरे हा विचार सोडून आपण जर पुन्हा उभा राहिला तर पुन्हा व्यवस्थित पाऊस पडेल. आणि मला वाटतं की सरकारसुद्धा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचा हातभार लावणंसुद्धा या सगळ्या परिस्थितीला गरजेचं आहेच. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की मोठे पॅकेजेस राज्य सरकारने सुद्धा देण्याचं ठरवलेलं आहे, की जेणेकरून प्रत्येक सेक्टरमध्ये जिथे जिथे लोकांची आर्थिक नुकसान झाली आणि मानसिकता त्याच्यामुळे खराब झालेली आहे, अशा परिस्थितीत सरकारकडून सुद्धा सर्व पद्धतीनं आधार देण्याचं काम जनतेला केलं जाणार आहे, केलं जात आहे. आणि त्यामुळं जनतेने कुठंही निराश होता कामा नये, खचून जाता कामा नये आणि हिमतीनं उभा राहिलं पाहिजे, खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. आपली प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपण पुढं जात राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की सकारात्मकता हा जीवनाचा फार अविभाज्य भाग असला पाहिजे. तो सकारात्मकता आणि ती जिद्द, ती लढण्याची जिद्द, ती चिकाटी, मला वाटतं याच भरोशावर आज कितीही वाईटातले वाईट प्रसंगातून आपण पुन्हा उभा राहू शकतो. तीच मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे जरूर नुकसान झालं आहे, पण असं झालेलं नाही की आपल्याला कोरोनाने सगळ्यांना संपवून टाकलं आहे. बिलकुल नाही. कोरोनाने आपल्याला काही प्रमाणात भीती दाखवली आहे, काही प्रमाणात आपलं आर्थिक नुकसान केलं असेल, पण आपलं मानसिकता संपून टाकली आहे किंवा आपल्याला सगळ्यांना पूर्ण नेस्तनाबूत केलं आहे असं अजिबात नाही. मनुष्य प्राणी फार स्ट्रॉंग आहे, फार पॉवरफुल आहे. आणि मला वाटतं की त्याच्या या सगळ्या सशक्तपणाने पुन्हा आपल्याला उभा राहणं, मला वाटतं ही काळाची गरज आहे. साहेब, हे जसं करोनाचं हे सगळं झालं, कुठलाही डिझास्टर, मी आत्तापर्यंत 27 डिझास्टरमध्ये काम केलं 35 वर्षात. ह्या प्रत्येक डिझास्टर होतो हा तर वाईट आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांचं नुकसान होतं जसं झालं आहे. परंतु त्या डिझास्टरनंतर अनेक लोकांना नवीन संध्या उपलब्ध होतात किंवा अनेक लोक नवीन उभे राहतात. म्हणजे आता लातूरचा भूकंप झाला, मी 1200 मुलं इथं आणली. आता त्या 1200 मुलांना नवीन संधी मिळाली आणि त्या लोकांनी त्यांचं स्वतःचं भवितव्य बनवलं. तसं यातून सुद्धा ह्या संकटातून बाहेर पडत असताना काहीतरी लोकांना एक नवीन ह्याच्यामधनं शिकायला मिळेल किंवा लर्निंग मिळेल किंवा ह्याच्यामधनं काही मिळेल, अशा काही प्रकारची काही आपल्याला वाटते का? काही नाही, लर्निंग मला वाटतं एकच की आपल्याला कोरोनाने सुदृढ राहायला शिकवलं. करेक्ट, व्हेरी गुड. फार महत्त्वाचा लेसन येतो की सुदृढ राहा, निरोगी राहा. तर तुम्हाला अशी कुठली संकट अचानक आलं, उद्भवलं, तरी ते तुम्हाला हात लावू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही सुदृढ आणि निरोगी व्यक्तीला अजिबात कोणी हात लावू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्याला शरीराच्या दृष्टिकोनातून सुदृढ आणि निरोगी राहावं लागेल आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सशक्त राहावं लागेल. बरोबर. आणि म्हणून मग प्राणायाम असेल, आपलं आध्यात्मिक विषय असेल की ज्याच्यामुळे आपल्या मनाची मशागत होते. आणि मनाची मशागतही महत्त्वाची आहे शरीराच्या मशागतीबरोबर. आणि मला वाटतं की दोन्हीची मशागत झाली तर तो व्यक्ती निश्चित प्रकारे अशा कितीही संकटांवर तो मात करू शकतो, आपल्या मनाच्या ताकदीनं, मनशक्तीनं आणि शारीरिक शक्तीनं. व्हेरी गुड. मला असं वाटतं की या माध्यमातून कोरोनाने जी आपली जी परिस्थिती केलेली आहे, म्हणजे खास करून आपण बघितलं की टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त वापर लोक करतील, म्हणजे नाही बिलकुल चांगल्या गोष्टी ह्याच्यातनं बाहेर पडतील. आता मला तुम्हाला टेक्नॉलॉजीचा विषय केला ना, तर माझं म्हणणं आहे की आता आपण ज्या पुण्यामध्ये आता चर्चा करतो आहोत, त्या पुण्यामधल्या मी मगरपट्ट्यामध्ये गेलो होतो 4 दिवसापूर्वी. मगरपट्ट्यामध्ये ITची जेवढी ऑफिसेस आहेत ते सगळे ऑफिसेस लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सुद्धा 100% चालू होते. आणि ते एकच आहेत की त्यांना आता ऑफिसला जाण्याची गरज नाही, वर्क फ्रॉम होम करतात, परंतु कामं चालू आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता IT कंपन्यांना काय वाटतं आता की एवढं मोठं भाडं देण्यापेक्षा आता घरी बसून काम होतं आहे, प्रचंड खर्च वाचू शकला, असं माझं स्वतःचा त्यातला अभ्यास आहे त्या IT कंपनीचा. त्यांना ही एक युक्ती कळली की अरे
हे तर घरी बसून होतं, ह्याला एवढे मोठे ऑफिसेस करायची गरज नाही, आपले काम 100% होत आहे. मला वाटतं त्यातून आता ती एक नवीन गोष्ट झालेली आहे. आता अशा गोष्टी सर, मी भारतीय जैन संघटनेचं आमच्या ज्या मिटिंग्स चालायच्या राज्य पातळीवरच्या, नॅशनल पातळीवरच्या, ह्या सगळ्या मिटिंग सध्या ऑनलाईन होत आहेत. आता आम्हाला असं वाटायला लागलं की मिटिंगाला बोलून, लोकांना बोलून हजारो रुपयाचा, लाखो रुपयाचा खर्च करण्यापेक्षा हे एक चांगलं माध्यम झालेलं की लोकांना या संदर्भात शिक्षणाच्या बाबतीत आपण जे शाळाबंद शिक्षण चालू, जे काही ऑनलाईन, म्हणजे ह्याच्यामुळे एक टर्निंग पॉईंट डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे काही व्हायचं ते होऊन गेलेलं आहे, पण त्यातनं आपल्याला एक टर्निंग पॉईंट मिळू शकेल असं थोडंसं एक वेगळ्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे पुढच्या काळात. खूप महत्त्वाचा रोल. मग तो तुमच्या बिझनेसमध्ये असेल, मग तो एज्युकेशनमध्ये असेल, मग तो तुमच्या दररोजच्या हे जे काही आपल्या दैनंदिनी आपण करतो त्या सगळ्या ह्याच्यात मला म्हणायचं तुमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये असेल, धार्मिक व्यवस्थेमध्ये असेल, तिथंही आता ई दर्शन होईल, ई दर्शन होऊ शकेल. लग्न कार्यालयाला सुद्धा कदाचित झूमवर लग्न लागतील, काय सांगता येतं, झूम कॉल्सवर लग्न लागतील, असं चाललंय. आता आपण गणपती बाप्पाची घरून सुद्धा आपण जर का म्हटलं तर सगळ्यांनी आता झूमवर आरती करायची, तर झूम कॉलवर आपण 500 लोक 400 लोक आपण सहज पद्धतीनं झूम कॉलवर अटेंड करू शकतो. प्रत्यक्ष आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते, आरती होतानीचं दिसतं, सगळ्या गोष्टी होतात. आता फेसबुक असेल, ह्या सगळ्या ज्या काही नवीन नवीन ज्या फेसबुक लाईव्ह करतो आपण, आता आम्ही फेसबुक लाईव्ह करतो तर कदाचित एका वेळी फेसबुक लाईव्हवर लाखो लोक बघत असतात. सर, आपणच एक खूप मोठं उदाहरण घडून दिलेलं आहे. हो, 8 दिवसापूर्वी जेव्हा 10-12 दिवसापूर्वी जेव्हा आपल्या मातोश्रीचं निधन झालं, बिलकुल बिलकुल मला कल्पना आहे सर की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्यावरती लोक किती प्रेम करतात. अगदी कुठल्याही गावात गेलं तर 5-10, 2-5 हजार लोक, करोना असताना सुद्धा लोक तुमच्या पाठीमागे असतात प्रत्येक गावागावात. कारण माझे कार्यकर्ते प्रत्येक भागात तिथे मला माहिती आहे. मी स्वतः तुमच्या मतदारसंघात 4 दिवसापूर्वी येऊन गेलेले, 5 दिवसापूर्वी. आणि जेव्हा आपल्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर अनेक लोकांची गर्दी, तुडुंब गर्दी भरली असते. पण आपण एक आवाहन केलं लोकांना की बाबांनो, तुम्ही घरी बसा आणि घरून तुम्ही आशीर्वाद द्या. आणि तुम्ही ते ऑनलाईन केलं आणि लोकांना सांगितलं की हे तुम्ही दिशा दाखवून दिली. साहेब, एक महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री एक अशा प्रकारची दिशा महाराष्ट्राला लावत आहेत की स्वतःच्या घरामध्ये आईचं निधन झाल्यानंतर हजारो लाखो लोकांनी येऊन गर्दी करण्यापेक्षा हा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःहून त्यांनी लोकांना आवाहन केलं की तुम्ही येऊ नका, तुमच्या घरूनच तुम्ही आशीर्वाद द्या. एवढंच नव्हे तर त्यांनी विधी घरी करण्याच्या संदर्भातले प्रयत्न केले आणि संपूर्ण लोकांनी त्यांचं म्हणणं चांगल्या पद्धतीने पाळलं. जर अशा प्रकाराने आरोग्यमंत्री स्वतःहूनच असे उदाहरणं घडून देत असतील तर आपल्यासारख्या लोकांना लग्न समारंभ असेल, मुंज असेल किंवा एखादी व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतरचा प्रसंग असेल तर ह्या सर्व समारंभामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्याला आदरणीय टोपे साहेबांनी घालून दिलेलं आहे. करोनासह जगण्याची मानसिकता लोकांच्यामध्ये तयार करणं, त्या भागामध्ये सर्वच प्रश्नांची उत्तरं टोपे साहेबांनी अशा योग्य पद्धतीने दिलेली आहेत की मला असं वाटतं की ही जी उत्तरं आहेत, हे जे काम आहे, हे जर व्यक्तीमध्ये प्रत्येक लोकाला जर आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलो आणि आपण तिथपर्यंत पोहोचून एक राज्यशास्त्राची भूमिका किंवा वैयक्तिक टोपे साहेबांची भूमिका म्हणून लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून करोनासह जगण्याच्या संदर्भामध्ये लागणाऱ्या सर्व टिप्स आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिकारशक्तीवरती सुद्धा साहेबांनी केलेलं वक्तव्य, अगदी लोकांच्या मानसिकता खसते त्याच्यावरती सुद्धा साहेबांनी केलेलं वक्तव्य, शाळेच्या संदर्भात, विद्यार्थ्याच्या संदर्भात, त्यांच्या मानसिकतेच्या संदर्भामध्ये, त्यांच्या मेंटल हेल्थच्या संदर्भामध्ये सुद्धा साहेबांनी केलेलं वक्तव्य हे निश्चितच महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावरती दिलासा देईल आणि महाराष्ट्रातले लोक एक खऱ्या अर्थाने करोनाला समजून घेऊन पुढे जाण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतील. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की त्या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांनी जनजागृतीसाठी, लोकांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी, करोनाची इत्तमभूत माहिती लोकांना देण्यासाठी, प्रत्येक गोष्ट कशी असते ती समजून सांगण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. आणि खरोखरच टोपे साहेब, तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की ह्या सत्रामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना करोनासह जगण्याच्या संदर्भातली मानसिकता तयार करण्याचं मार्गदर्शन हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
जय महाराष्ट्र कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विशेष मुलाखत. प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय, हा कोण देऊ शकतो आणि हा प्लाझ्मा कसा दिला जातो. मृत्यूदर कमी करण्यामध्ये प्लाझ्मा थेरपी ही एक महत्वाची भूमिका निभावू शकते. म्हणजे साधारणपणे 10 पैकी 9 केसेसमध्ये जिथं प्लाझ्मा दिल्या गेला तर त्या बऱ्यापैकी रिकवर लवकर झाल्या. आता माझा मुद्दा सेरो सर्वेलन्सच्या संदर्भामधला आहे. कोरोना से दो हाथ. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय श्री राजेश टोपे व ज्येष्ठ समाजसेवक श्री शांतीलाल मुथा यांचे चर्चासत्र भाग 6 कोरोना, प्लाझ्मा व सेरो सर्वेलन्स. सोमवार 7 सप्टेंबर रात्री 9 वाजता फक्त DD सह्याद्रीवर.